दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नानांना चिंता वाटतेय की गोविंद पल्लवी आणि आशापर्यंत पोहोचू शकतो. गायत्री नानांना गावी जाण्याचा सल्ला देते. गावात सुहासिनीचा अपघात होतो आणि तिचा पाय लचकतो. ती नानांना फोन करून सांगते की तिचा पाय लचकलाय आणि आता पल्लवीला पाठवणे योग्य होणार नाही. आशा सुंदरच्या आईला भेटायला पोहोचते. तिथे तिला समजतं की सुंदरच्या आईचा 2 दिवसांपूर्वीच मृत्यू झालाय. आता पुढे. हो तर चंदा, हे सांगा मला की तुला लग्न का म्हणून नाही करायचंय? बाईसाहेब, बाबांना माझं लग्न करून द्यायचंय, पण मला बाबांचा आधार बनायची खूप इच्छा आहे. मलाही काही काम करायचंय बाईसाहेब, आपल्या पायांवर उभं राहायचंय. मग तुम्हीच सांगा बाईसाहेब, मला मुलगी आहे म्हणून मी बाबांचा आधार नाही बनू शकत का कधी? हो चंदा, तुझे विचार खूप चांगलेत. मुलींनी आईबापांचा आधार बनावा हा विचार तर खूपच छान आहे. पण चंदा, आता तुला हा सुद्धा विचार केला पाहिजे की तू त्यांचा आधार कशी बनशील, काय करशील तू. हो चंदा, या बाबतीत पण तुला विचार केलाच पाहिजे ना. तसे गावात काही छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करता येतील. इनफॅक्ट गावातल्या काही बायकांना घेऊन तू एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करू शकतेस. हे सर्व तर ठीक आहे चंदा, पण तू हे सांग की तुला काय करायचंय. बाईसाहेब, अजूनपर्यंत काही ठरवलं नाहीये, पण विचार करते. आणि तो देव आहे ना, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. ही गोष्ट तर नक्की आहे की मला माझ्या बाबांचा आधार बनायचंय आणि त्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे. विजय, रिद्धिमा. हा पप्पा. काय झालं बाबा? ते सुहासिनीचा पाय लचकलाय. तिला चालणं फिरणं त्रासाचं व्हायला. काय? हो बाळ, एकीकडे तर पल्लवीला इकडे बोलवण्याचं चाललंय. आता सुहासिनीच्या पायात लचक भरली. आता स्वतःला चालायला तिला त्रास होतोय, तर आता आशाची काळजी काय करते? की असं तर नसेल पापा की हॉस्पिटलच्या धावपळीमुळे ममाचा पाय लचकला असेल आणि तिने आत्ता सांगितलं असेल? माहीत सत्य काय आहे बाळा. बाबा पण या सगळ्यामुळे खूप काळजीत आहेत की सर्वांना हे कळलंय पल्लवी आणि आशा दोघेही तिकडे वाजितपूरमध्ये. पप्पा, पल्लवी तर मला कुठेच दिसली नाही. मी पूर्ण न्यूज खूप लक्ष देऊन पाहिली. पल्लवीचा कुठेही ठाव ठिकाणा नव्हताच. मम्मी मला एखाद दुसऱ्या वेळी आशासोबत दिसली होती. असं तर होऊच शकत नाही बेटा. पल्लवी आणि आशा दोघेही तिथे सोबत आहेत, त्यामुळे दोघेंनी मिळूनच हे सर्व केलं असेल. उघडच गोष्ट आहे पप्पा, पण मला याचं आश्चर्य वाटतंय की पूर्ण न्यूज मध्ये पल्लवी मला कुठेच दिसली नाही. होऊ शकतं ना, जेव्हा हा इंटरव्ह्यू सुरू असेल तेव्हा पल्लवी दुसरीकडे कुठे गेली असेल. पल्लवी कुठे? ती तर गावामध्ये कोणालाही ओळखत नाही. आणि हेही नक्की
की सुहासिनी, पल्लवी आणि आशा दोघींपैकी कोणालाही एकटं नाही जाऊ दे. असो, जाऊ दे ना पप्पा. तुम्ही मला हे सांगा, पुढे काय करायचं? मी विचार करतोय की एक वार रंजनाजींशी पल्लवीबद्दल मी स्वतःच बोलावं. ठीक आहे पप्पा, तुम्ही या बाबतीत बोललंच पाहिजे. पप्पा, विचार करतोय की का नाही मीच एकदा गावी जाऊन सर्व बघून येऊ. हो, जाऊन ये बेटा, पण आधी यावर थोडा विचार करूया की अखेर झालं तरी काय असेल. पल्लवी कुठे गेली असेल? बस सुनबाई, ऐक, बस. झालं मम्मी? खूप दुखतंय? हो, खूपच जास्त. बस बस बेटा, अजून नको लावूस. हात लावला ना की वेदना वाढतायत. मला तर हे कळत नाही की पाय लचकलाय तर मग इतकं का दुखत असेल मला. ऐक, मम्मी, आई नाही. आशा, मला वाटते की आपण मम्मींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हो पल्लवी, मी पण हाच विचार करते. कारण पायात लचक असती तर आत्तापर्यंत बरी झाली असती. पण हे दुखणं तर वाढतच चाललंय. यासाठीच तर म्हणते की यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तिथे त्यांच्या पायाचा एक्सरे करूया, मग कळेल की प्रॉब्लेम नक्की काय येतो. हो पल्लवी, असंच करूयात. आपण मम्मींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तसंही ही जी पायात लचक भरली आहे ना, ती माझ्यासाठी फायद्याचीच ठरली आहे. हे तुम्ही काय बोलताय मम्मी? हो पल्लवी, मी तुला परत पाठवण्याविषयी खूप काळजी करत होते ना, की तुला परत न पाठवण्याचा मी काय बहाणा शोधू. पण बघ ना, देवाने माझं ऐकलं आणि मला बहाणा मिळाला. मी ना बाबांना फोन केला होता. काय? हो, मी त्यांना म्हटलं की माझा पाय लचकलाय, मला चालणं फिरणं सुद्धा मुश्किल झालंय. अशात जर पल्लवी तिथे आली तर आशाची देखभाल कोण करेल. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही रंजनाताईंना समजावा की पल्लवीला अजून थोडे दिवस इथे राहू द्यावं. मग नानू काय म्हणाले? बाबा म्हणाले की रंजनाताईंशी बोलून ते कळवतील. आता बघूया त्यांचं काय उत्तर येतंय ते. कसला विचार करताय बाबा? काही नाही बेटा. मला माहिती, तुम्ही आशा आणि पल्लवी बद्दलच विचार करत बसले असा. बेटा, सुहासिनीचा पाय लचकलाय याबद्दल मी रंजनाजींशी बोललो होतो. त्यांनी हे मान्य केलंय की पल्लवीने तिथे आणखी काही दिवस राहावं. तर मग ही समस्या सुटलीच ना बाबा आता. बेटा, मी विचार करत होतो की एकदा जाऊन आशा आणि पल्लवीला पाहून यावं आणि मग तिथलं वातावरणही बघेन. मग मला थोडं बरंही वाटेल. मला माहितीये बाबा, तुम्ही जोवर त्यांना बघत नाही ना, तुम्हाला चैन नाही पडणार. यासाठीच मी म्हणते की तुम्ही जाऊन या. ठीक आहे, तुला काय वाटतं? मला सुहासिनी आणि आशाने बोलावलं नाहीये तर मग मी तिथे जाणं ठीक आहे? हे काय बोलताय तुम्ही बाबा? तुम्ही परिवारात सगळ्यात मोठे आहात. तुम्हाला कुठे जाण्याची अनुमतीची गरज आहे का? ठीक आहे बेटा, मी विचार करतोय की उद्या आशाला फोन करेन. तुम्ही फोन केलात ना, तर आशा नकोच म्हणेल. कारण आशा आणि पल्लवी तुम्हाला काळजी करताना नाही बघू शकत. आणि त्या दोघींना हेही नाही आवडणार की एकटे इतक्या दूर तुम्ही प्रवास करून जावं. हो, ही गोष्टही ठीकच आहे. मी तर म्हणते, तुम्ही न सांगताच तिथे जाऊन पोहोचा. तुम्हाला समोर बघून आशा आणि पल्लवी किती खुश होतील. आणि तुम्ही हेही बघाल की त्या कशा प्रकारे तिथे राहतायत ते. ठीक आहे बेटा, तुझंही बरोबरच आहे. मी उद्याच गावी जायला लागतो आणि 1-2 दिवस राहूनच परत येईन. मग लागला फोन? लावते ना. हा, घ्या नाश्ता. नाश्ता घ्या. जिग्नू काका, हा. मम्मींचा नाश्ता त्यांच्या रूम मध्ये देऊन या. हा, वय वय वय. आईंचा पाय दुखतोय म्हणून त्यांना आधीच नाश्ता दिलाय, मग तुमच्याकडे आलोय. पण त्यांच्या पायाचं दुखणं जात का नाहीये? आमच्या इथं तर हळद कांद्याचा लेप लावला की डोक्याची सूज कशी अगदी पळून जाते बघा. पण
आईंची तर ना सूज जातीये ना दुखणं जाते. काय आहे काय? माहिती नाही काय झालं जुगनू काका. यासाठी एक्सरे काढायला आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तुम्ही दोघी हॉस्पिटलात चाललाय? हां, आम्ही दोघीच जाणार ना. हां जुगनू काका. हॅलो. हां, मला हे विचारायचं होतं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे डिपार्टमेंट किती ते किती सुरू असतं म्हणून. हो, ते आम्हाला पायाचा एक्सरे काढायचा होता. अच्छा अच्छा, 5 वाजेपर्यंत ना. ठीक आहे ठीक आहे. आणि हो, डॉक्टरचे काय टायमिंग आहेत मॅडम? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. आपल्याला तिथे 5 वाजेपर्यंत पोचावं लागेल. एक्सरे काढायचा आहे ना. गावातलं हॉस्पिटल आहे. इथे तर एक्सरे वाला पण संध्याकाळीच येतो बघा, आणि संध्याकाळी डॉक्टर पण येतो. जेव्हा मर्जी असते तेव्हा येतो. ठीक आहे जुगनू काका, आम्ही संध्याकाळी मम्मीना घेऊन तिथे जाऊ. तुम्ही जरा बघून या मम्मीना काही हवंय का ते. हा ठीक आहे. बाबा मी तुम्हाला लागणारं सगळं सामान गाडीमध्ये ठेवलंय, म्हणजे तुम्हाला काही अडचण नाही येणार. हं? जेवण आणि औषधं वेळेवर घ्या हा बाबा, आणि पोचताच आम्हाला फोन करा. बाबा तुम्ही काही विचार करताय का? हो बेटा, मी फक्त हाच विचार करतोय की सुहासिनी, पल्लवी, आशा कोणालाच माझ्या येण्याचं माहीत नाहीये. आशा आणि पल्लवीचं ठीक आहे, पण सुहासिनीला या गोष्टीचं वाईट वाटू नये. बाबा तुम्ही असा का विचार करताय? सुहासिनीजींना या बाबतीत का वाईट वाटेल? नाही बेटा, ते म्हणतात ना की न बोलावलेला पाहुणा बनून कुठेही जाऊ नये. मग मी तिथे न बोलावलेला पाहुणा बनून तर चाललोय ना. असा विचार नका करू बाबा. सगळ्यांना माहितीये तुम्हाला आशा आणि पल्लवीची किती काळजी येते. तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, म्हणूनच तर तुम्ही जाताय. तुझं बरोबर आहे. बाबा मी तुम्हाला म्हणालो होतो की विजयला फोन करून तिथला पत्ता विचारा, पण तुम्ही फोनच नाही केला. बेटा, पत्ता विचारायची काय गरज आहे? एकदा का वाजिदपूरमध्ये पोहोचलो की घराचा पत्ता सापडेलच. आणि तसंही मीडियामध्ये इतकी बातमी आली आहे की आशाला दूर दूरपर्यंत लोक ओळखत असतील बेटा. हो, सुहासिनी ताईंनी पण हेच सांगितलं होतं की पूर्ण गाव त्यांच्या बरोबर आहे आणि सगळे त्यांना ओळखायला लागले. बेटा, त्या गावात मी पोहोचलो की घरचा पत्ता आपसुकच सापडेल. बाबा तुम्हाला जर कोणती अडचण आली तर तुम्ही पल्लवी, आशा किंवा सुहासिनीजींना फोन करा. तुम्ही विजयला फोन करूनही पत्ता विचारू शकता. बेटा, तू इतकी चिंता करायची काही जरूर नाहीये. अच्छा बेटा, निघतो आता. नमस्कार. सुखी राहा. या बाबा. पप्पा या ना. आलो बेटा. पप्पा, काय तुमचं पुन्हा मम्मीशी बोलणं झालंय? हो बेटा, झालं तर आहे. ती म्हणत होती की काळजी करण्याची गरज नाहीये, अशी लच काय ठीक होऊन जाईल. आता मम्मी म्हणते तर हे मानायलाच हवं ना. एक गोष्ट सांग बेटा, ती इतकी दूर आहे, जरी तिला मोठी लचक भरली असती तरी ती सांगेल का? तिला असं कधीच वाटणार नाही की आपण ऐकून काळजी करा. म्हणूनच ती असंच म्हणणार की सगळं ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाहीये. हो पप्पा, तुमचं अगदी बरोबर आहे. पप्पा, मग आता हे करणार की मम्मीची तब्येत किती बिघडली आहे ते? मी सुद्धा सुहासिनीच्या तब्येतीचा विचार करूनच रंजनाजींशी बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की पल्लवीला तिथे राहू दे. त्यांनी माझं म्हणणं मान्यही केलं आणि कदाचित बाबा पण रंजनाजींशी यावर बोलले होते. म्हणजे आता पल्लवीला इथं बोलवून घ्यायची काही गरज नाही. हो, पण आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की सुहासिनीची तब्येत किती खराब आहे आणि ह्यावेळी ती कशी आहे. हो पप्पा, आणि आपल्याला हेही जाणून घेतलं पाहिजे की गावातलं वातावरण कसं आहे. त्याची काळजी नको करूस बेटा. त्या गावामध्ये मला ओळखणारे आणि मानणारे खूप लोक आहेत. तिथले भाई जे आहेत योगेश्वर सिंगजी, मी फोन करून त्यांच्याशी बोलून घेतो.
त्यांच्याहून मोठं त्या गावामध्ये कोणीच नाही आहे. आणि खरं सांगायचं तर त्या गावामध्ये भाईजींच्या मर्जीविना पानही हलत नाही. गाववाले त्यांना भगवंता समान मानतात. तसं मी सुहासिनीला सांगितलंय की लवकरात लवकर जाऊन एक्सरे काढ. आता बघूया सुहासिनीची लचक किती दिवसात ठीक होते. तसं सुहासिनीने मला खात्री दिली आहे की आज ती कुठल्याही परिस्थितीत हाडांच्या डॉक्टरला दाखवायला नक्की जाईल. नर्स, डॉक्टर कधीपर्यंत येतील? बस येतच असतील. आपण मिसेस आशा आहात ना, ज्या सुंदरला इथे घेऊन आला होता, ज्यांनी मॅटर्निटी होमचं सत्य उघड केलं होतं? हो डॉक्टर. खूप चांगलं केलं. डॉक्टरांचं नाव खराब करणारी गोष्ट होती. जर तुम्हाला आमचं हॉस्पिटल चेक करायचं असेल तर करू शकता. आमच्या हॉस्पिटलमध्ये काहीच होत नाही असं. नाही नाही डॉक्टर, घाबरू नका, असं काही नाहीये. हो डॉक्टर, आम्ही तर इथे मम्मीचं चेकअप करायला आलो होतो. यांचा पाय लचकलाय. डॉक्टर साहेब खूप दुखतंय हो. मला भीती आहे की फ्रॅक्चर असू दे नको. हो, त्यासाठी आधी पायाचा एक्सरे काढावा लागेल. नर्स, यांचा एक्सरे काढून घ्या आणि ऑपरेटरला सांगा की मला त्वरित रिपोर्ट पाठवा. येतो. चला मम्मी. मम्मी सांभाळून. ऐका, ऐकताय का तुम्ही? जागे व्हा. अहो, अर्धी झोप तर तुम्ही खराब केली की. तुम्हाला पत्ता हवाय ना? जा, शेजारी कुणी जागा असेल त्यांना जाऊन पत्ता विचार. जा. तुझं नाव जुगनू आहे? तुम्हाला माझा पत्ता हवाय? ही पल्लवी आणि आशा कुठे आहे? मला वाटतं की तुम्ही शहरामधून आलेले आहात, बरोबर ना? जा, त्यांना जाऊन सांग की त्यांचे नानाजी आले. नानाजी? ओ नानाजी, जरा पाय वर ठेवा. पाय वर का? तुम्ही ठेवा तर खरं. पाया पडतो नानाजी, पाया पडतो नानाजी, पाया पडतो. अरे जुग 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 जग. अहो, तुमची चर्चा तर घरामध्ये 24 तास सुरू असते नानाजी. पण कुणी आम्हाला काही सांगितलंच नाही की तुम्ही येणार आहात. अरे, त्यांना पण पत्ता नव्हता मी येणार आहे याचा. बरं, या सुहासिनी, पल्लवी, आशा आहेत तरी कुठे? त्या येतील. आधी तुम्ही आत तर चला. अरे पण बेटा, त्या आहेत कुठे? तुम्हाला तर आता माहितीच आहे ना, तेव्हाच तर आलात. आईंच्या पायात लचक भरले ना. या दोघी त्यांचा एक्सरे काढायला गेले आहेत. या 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 या, चला आतमध्ये या. आता मी असताना तुम्ही उचलताय बॅग? अरे बाप, ओ या 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 या. बसा इथे. मी आपला एक्सरे रिपोर्ट बघितलाय. फ्रॅक्चर आहे आपल्या पायामध्ये. हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर? यांना तर छोटासा मार बसला होता. वयाबरोबर हाडंही कमजोर होऊ लागतात आणि असंही पाहिलं गेलंय की लहानशा मारामुळे हाडं फ्रॅक्चर होतात. तुमचं फ्रॅक्चर तर बरंच मोठं आहे. तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली पाहिजे. जसं की प्लास्टर आणि कम्प्लीट बेड रेस्ट.
ठीक आहे डॉक्टर साहेब, मी उद्या येते. मम्मी उशीर करणं ठीक नाही. दुखणं आणि सूज वाढत जाईल. असो, मी औषधं लिहून देतो, पण उद्या यांना ऍडमिट करावंच लागेल. हं? ठीक आहे डॉक्टर. हो. ही जर साधीशी छोटीशी लचक आहे, जर मुरगळलाय तर एव्हाला ठीक व्हायला हवी होती. काहीतरी वेगळी लचक असेल म्हणून ठीक होत नाहीये बघा. हा, आता ठीक आहे, कळेल काय आहे ते कळेल आता. बरं हे सांग, आमची आशा आणि पल्लवी कशी आहे? दोघी एकदम मजेत आहेत मालक, एकदम मजेत मजेत. पण एक गोष्ट आहे मालक, मी लई दुविधेत असतो मालक. दुविधा? कसली दुविधा आहे? मला तर प्रत्येक गोष्टीत दुविधा असते मालक. आता बी मी दुविधेत पडलोय की आशा कोण आहे आणि पल्लवी कोण समजतच नाही बघा. अरे ही कसली दुविधा आहे? तुला अजूनही पत्ता नाहीये की आशा कोण आहे आणि पल्लवी कोण? नाही नाही, पत्ता लागत असतो मालक. पत्ता लागत असतो, पण माझा गोंधळ तेव्हा होतो जेव्हा मालकीनबाई बोलावतात आशाला. तेव्हा ओ मम्मी म्हणत येते ही. आता दुविधा ही होते की सून कोण आहे ही किती. हे तर अगदी तुझ्यासारखंच आहे बघ, वयाने मोठी आणि दुविधेत आहे छोटी. अच्छा. नाही तुम्ही हसा मालक हसा. तुम्ही राहाल तर तुम्ही बी गोंधळाल बघा. नाही तुमचं असं कसं होईल? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. एक नाही मालक, लई साऱ्या दुविधा आहेत. कितीदा तर मला हे कळतच नाही की सून आई होणार आहे की नाही. घरच्यांबद्दल असं नाही बोलायचं, आदरानं बोललं पाहिजे. माफी करा. तुम्ही नाश्ता करा, मी चहा घेऊन येतो. हॅलो बलराजजी. भाईजी प्रणाम. मी बलराज अरोरा बोलतो. तुम्ही बोला, तुम्ही कसे काय? मी एकदम ठीक आहे भाईजी. नेहमी सुहासिनीशी तुमच्याबद्दल बोलणं होत असतं. खूप तारीफ करते तुमची. सांगत होती की तुम्ही त्यांना तुमच्या घरी मेजवानीसाठी बोलवलं होतं. भाईजी, या मानसन्मानासाठी मी मनापासून आभार मानतो तुमचे. आभाराची गरज नाही बलराजजी. वहिनींचे पाय आमच्या गावाला खूप दिवसांनी लागलेत, ते पण सुनेसोबत. हे माझ्यासाठी तर खूप खुशीची गोष्ट आहे. खरोखर भाईजी, सुहासिनी तुमची जेवढी तारीफ करते, जेवढं तुमच्याबद्दल सांगते, तुम्ही त्याचे खरे हक्कदार आहात. आणि हे तर मलाही माहीत आहे भाईजी की त्या गावाचा दबदबा तुमच्यामुळेच सुरक्षित आहे आणि केवळ तुमच्यामुळेच टिकून आहे. बलराजजी, तुमच्यासारखे लोक तर हे गाव सोडून निघून गेले. मग या गावातल्या लोकांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी कोणी ना कोणी तर असलंच पाहिजे ना. मी यालाच आपलं जीवन बनवून घेतलंय बलराजजी. खरंच भाईजी, तुम्ही जे म्हणताय त्याची मी अगदी खुल्या दिलाने तारीफ करतो. असो, तुमचा सांगा भाऊ, गावाला कधी येत आहे बलराजजी? बहुतेक लवकरच. आणि तसंही माझी पत्नी आणि सून तर तिथेच आहे. आणि या विचाराने माझी चिंता अगदी दूर झाली आहे की त्यांच्या देखभालीसाठी तुम्ही तिथे आहात. अहो हो हो, आम्ही तर आहोतच. अरे, या गावातला एक माणूस त्यांना ओळखायला लागलाय आणि सगळे त्यांची कदर पण करतात. जिथे दोस्त असतात तिथे शत्रूही असतात भाईजी. काही आमचे शत्रू आहेत जे न जाणो कुठे दबा धरून बसले. आणि हे जे काही झालंय, या कारणामुळे न जाणो काही शत्रू आणखीही बनले असतात. तुम्ही अजिबात चिंता करू नका. त्या सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडा. हे बघा, वहिनी आणि सुनबाई एकदम सुरक्षित आहेत.
असं असं कसं? अखेर जाणार तरी कुठे मी? का नाही तू जुगनूच्या घरी त्याच्या लेकीकडे चंदाकडे राहायला जातेस? फक्त 2च दिवसाचा तर प्रश्न आहे ना पल्लवी. पण मम्मी, जर काकांनी नानूंना काही सांगितलं तर? जेव्हा प्रत्येक वेळी तिच्या पतीचं नाव घेतलं जातं ते एका शत्रूसारखं, तेव्हा या नात्याबद्दल तिच्या मनाची काय अवस्था होत असेल?